वर्षांपूर्वी दूरवर एका राज्यात एक राजकुमार राहत होता. आता राजकुमार लग्नाचा झाला होता, पण दुर्दैवाने त्याला राजकुमारी मिळत नव्हती. राजकुमारी शोधण्यासाठी त्याने संपूर्ण जगाचा प्रवास केला. शेजारील राज्यांच्या राजकुमारी देखील राजकुमाराला भेटण्याकरता राजमहालात येऊन गेल्या. पण राजकुमाराला योग्य राजकुमारीची निवड करण्यात यश मिळत नव्हतं. त्याचे पिता राजांची इच्छा होती की त्यांच्या मुलाला खरी राजकुमारीच मिळावी. एवढे वर्ष प्रयत्न केल्यानंतर त्याने योग्य राजकुमारी मिळण्याची आशा सोडून दिली. दुःखी, निराशाजनक आणि गूढ विचारांच्या राजकुमाराने आपले जीवन जगणे सुरूच ठेवले. राजा आणि राणी त्याच्या परिस्थितीने खूप दुःखी झाले होते. एका अशाच दुःखी रात्री जेव्हा तो विचारात गढला होता, एक मोठं वादळ सुरू झालं. जोरदार पाऊस सुरू झाला. विजांचा कडकडाट झाला. गडगडाटाचा आवाज महालात घुमू लागला. राजकुमार झोपण्याचा प्रयत्न करत होता, पण झोप येत नव्हती, कारण तो खिडकीतून चमकत असलेली वीज पाहत होता आणि दुसरीकडे आपल्या भविष्यातील राजकुमारीचा विचार करत होता. महालात सगळ्या आवाजाच्या गोंगाटात एका नोकराला दरवाजा वाजल्याचा आवाज आला. नोकराणीने दरवाजा उघडला तर दरवाजात पावसात भिजलेली एक मुलगी थरथरत उभी होती. पूर्ण राज्यातील गरीब युवा मुलींमध्ये ती अजूनही सुंदर आणि नाजूक दिसत होती. कसेबसे तिने विचारले, तुम्ही मला आत येऊ द्याल का? मी एकटी आहे आणि जंगलात हरवली आहे. नोकराणीला तिची दया आली आणि तिने ताबडतोब राजा राणीला तिच्याबद्दल सांगितले. आम्ही यावेळी एखाद्याला आत येण्यापासून मनाई करू शकत नाही. तिला आत घेऊन या. राजाने लगेच गार्डला याबाबत सूचना दिली. गार्डने मुलीला आत बोलावले आणि दर्शनी खोलीत शेकोटी जवळ बसवले. मुलीचे ओले कपडे पाहून राणीने नोकराला आदेश दिले की त्यांनी मुलीसाठी योग्य कपडे आणावेत. राणीने मुलीला एकांतात विचारले, अशा हवामानात एवढ्या रात्री तू काय शोधत होतीस विचारू शकते का? मी एका दूरच्या देशातील राजकुमारी आहे. माझ्या महालावर आमच्या शत्रूंनी हल्ला केला. मला वाचवायला आईवडिलांनी मला 2 सैनिकांसोबत पाठवलं, पण मध्यरात्रीनंतर वादळ आल्यामुळे आम्ही एकमेकांपासून दूर झालो आणि मी इथे पोहोचले. तुमचा महाल पाहिला. मला महालात घेतल्याबद्दल धन्यवाद. राणीला विश्वास ठेवणं जड जात होतं, पण त्याही पेक्षा कठीण होतं तिला अशा वेळी महालाच्या बाहेर पाठवणं. राजकुमार हे पाहायला उत्सुक होता की ही गूढ मुलगी आहे तरी कोण. तो तिला भेटू इच्छित होता. त्यावेळी त्या मुलीने राणीने दिलेले कपडे घातले होते. तिचे केस वाळले होते आणि आता तिला जरा बरं वाटत होतं. आता ती अधिक सुंदर आणि मोहक दिसत होती. राजकुमाराने खोलीत प्रवेश केला आणि तिच्या सौंदर्यावर आणि शालीनतेवर त्याचा विश्वास बसेना. तिच्या उपस्थितीने त्याला मंत्रमुग्ध केलं होतं. तरीही तो हे जाणू इच्छित होता की ती खरंच राजकुमारी आहे की नाही. राणी म्हणाली की ती स्थिती सांभाळून घेईल आणि ती राजकुमारी असल्याची खात्री करून घेईल. ती खरंच राजकुमारी आहे का? आज रात्री आम्ही खात्री करू. राजकुमार आणि राजकुमारी रात्री उशिरापर्यंत गप्पा मारत होते. राजकुमाराला उत्सुकता होती आणि तो तिच्याबद्दल अधिक जाणून घेण्याचे प्रयत्न करत होता. राणीने पाहुण्यांची खोली राजकुमारीसाठी तयार करवली आणि तिच्या अंथरुणाखाली एक मटार ठेवला आणि त्याला 7 गाद्यांनी झाकून टाकलं. ती मुलगी रात्री त्या विचित्र बिछाण्यावर झोपली जो तिच्यासाठी तयार केला होता. दुसऱ्या दिवशी
दिवशी सकाळी मुलगी उठण्याची वाट पाहिली आणि जेव्हा ती जागी झाली तेव्हा राणीने तिला विचारले, काल रात्री झोप लागली का? मी खूप भाग्यवान आहे की तुम्ही मला आश्रय दिलात, पण मला नीट झोप नाही लागली. हो का? खरंच? विचारू शकते का? का बरं? माझे अंग दुखत आहे, पाठ दुखत आहे. असं वाटतंय जणू काही पूर्ण रात्र मी एखाद्या कडक गोष्टीवर झोपले होते. राणीला याच उत्तराची अपेक्षा होती. तिला माहित होतं की केवळ एखाद्या राजकुमारीलाच गाद्यांच्या 7 स्तरांनी झाकलेल्या गादीवर देखील अस्वस्थता येऊ शकते. ती राजकुमाराकडे गेली आणि जे झालं ते त्याला सांगितलं. हे सर्व ऐकून आणि शेवटी हे जाणून की ती खरोखर राजकुमारीच आहे, राजकुमार त्याचा आनंद लपवू शकला नाही. राजकुमाराने राजाला सांगितलं की त्याला राजकुमारीशी विवाह करायचा आहे आणि राजाने त्याची इच्छा मान्य केली. राजकुमाराने सांगितलं की जोपर्यंत त्यांच्या राज्यात युद्ध संपत नाही ती आणखी काही दिवस महालात राहू शकते. एवढेच नाही तर त्यांनी त्यांच्या देशाला वाचवण्यासाठी मदत म्हणून आपली सेना देखील पाठवली. आणि लवकरच राजकुमाराने राजकुमारी समोर विवाहाचा प्रस्ताव ठेवला. तू माझ्याशी विवाह करशील राजकुमारी? आणि जसे त्याला त्याचे उत्तर मिळाले ते आनंदात राहू लागले. त्या रात्री राजकुमाराने मटारचा तो दाणा एका काचेच्या डबीत ठेवला आणि महालातील सगळ्यात चांगल्या कोपऱ्यात ठेवायला सांगितला. कित्येक वर्ष ज्यांचा प्रेमावर विश्वास होता अशी माणसे मटारच्या त्या दाण्याला पाहायला येत असत. राजकुमार आणि राजकुमारीची ही कथा कित्येक वर्षांपासून सांगितली जात आहे. खूप वर्षांपूर्वी आमच्या घरापासून थोड्याच अंतरावर एक डार्लिंग कुटुंब राहत असे. त्यांच्या कुटुंबात 3 मुले होती. त्यांची नावे होती जॅन, मायकल आणि वेंडी. वेंडी नेहमी तिच्या आईला सांगत असे की कसा पीटर पॅन तिच्या खोलीत बासरी वाजवत असे. तिची आई तिला नेहमी म्हणायची की या सर्व तिच्या कल्पना आहेत, पण खोलीत पाने पडलेली असायची त्यामुळे ती गोंधळून जायची. वेंडी नेहमी म्हणायची की पाने पीटर पॅन मधून पडतात. एका रात्री जेव्हा त्यांचे आई बाबा बाहेर गेले होते त्यांनी मुलांना घरात एकटंच ठेवलं होतं. जेव्हा त्यांना झोप आली ते झोपी गेले. पीटर पॅन खोलीत आला आणि ती पाने शोधू लागला जी तेथेच राहून गेली होती. त्याच वेळी वेंडीला जाग आली. पीटर पॅन, मी तुझीच वाट पाहत होते. तू वास्तवात आहेस यावर कुणाचाच विश्वास बसत नाही. वेंडीने पीटरला पाने परत केली जी तिने पीटरसाठीच लपवून ठेवली होती. तिला पीटर खूप आवडला. वेंडी, मी तुला एक अद्भुत साहसी कथा ऐकवू का? मला साहसी कथा नाही ऐकायची, मला पीटर पॅन म्हणून जगायचंय. त्याच वेळी पीटरची छोटी मैत्रीण परी टिंकर बेल खिडकीतून आत आली. मला वाटलंच होतं तू इथेच भेटशील. तू माझ्याशिवाय एका नव्या साहसाची तयारी करत आहेस का? तुला माहित आहे की तुझ्याशिवाय काही करणं माझ्यासाठी अशक्य आहे. वेंडीने तिच्या भावांना उठवलं. त्यांनी पीटर पॅन आणि टिंकर बेलकडे आश्चर्याने पाहिलं. चला, तुम्ही उडण्यासाठी तयार आहात? टिंकर बेलने पंखावरची धूळ झटकली आणि पंख मिटून घेतले आणि ते हवेत तरंगले. सर्वांनी एकाच वेळी घर सोडलं. मुले लगेचच नेव्हरलँडच्या दिशेने चालले होते. खूप मोठा प्रवास केल्यावर ते नेव्हरलँडला पोहोचले आणि तेथे ते होते. जलपऱ्या, जंगली प्राणी, भारतीय समुद्री डाकू,
आणि हरवलेली मुले देखील होती. त्या सर्वांमध्ये सगळ्यात भयंकर होते कॅप्टन हुक. कॅप्टन हुक पीटर पॅनचा शत्रू होता. याचं कारण हे होतं की एकदा जेव्हा ते दोघे लढत होते, पीटरने त्याचा हात कापला होता आणि एका भव्य मगरीने तो खाल्ला होता. त्याच्या हातात जे घड्याळ होतं तेही गिळलं होतं आणि त्यामुळे मगर नेहमी टिक टॉक आवाज करत असे. म्हणून कॅप्टन हुकला नेहमी आधीच जाणीव व्हायची की मगर जवळपास आहे, तिच्या टिक टॉक आवाजामुळे. डेकवर त्याच्या दुर्बिणीने चहूबाजूला पाहताना कॅप्टनला समोरच्या पहाडावर पीटर पॅन मुलांसोबत दिसला. त्याने ताबडतोब त्याच्या माणसांना तोफ गोळ्यांना आग लावण्याचे आदेश दिले. पीटर पॅन आणि मुलांना तोफेपासून वाचणं कठीण होतं. टिंकरबेल, तू मुलांना एखाद्या सुरक्षित जागी घेऊन जा, मी हुकचा सामना करतो. टिंकरबेल वेंडीचा तिरस्कार करत असे, म्हणून ती वेंडीला पीटर पॅन पासून दूर ठेवू पाहत होती. काहीतरी बहाणा करून तिने वेंडीला तिथेच पहाडावर सोडून जॅन आणि मायकलला समुद्री तटावर एका सुरक्षित जागेवर घेऊन गेली. द्वीपावर राहणाऱ्या एका हरवलेल्या मुलाने वेंडीला दूरवरून पाहिलं आणि शत्रू समजून घायाळ केलं. त्याच वेळी पीटर पॅन कॅप्टन हुकशी लढत होता, पण अचानक त्याचा हात खाणाऱ्या मगरीला पाहून घाबरून हुक पळून गेला. जेव्हा पीटर पॅन परतत होता तेव्हा त्याने वेंडीला खडकावर घायाळ अवस्थेत पाहिलं. त्याला खूप वाईट वाटलं. हरवलेल्या मुलांना देखील वाईट वाटलं जेव्हा त्यांना कळलं की वेंडी शत्रू नाही तर पीटरची मैत्रीण आहे. मी मुलांना तुमच्या देखरेखीखाली सोडलं होतं. टिंकरबेललाही दुःख झालं. तिला जाणीव झाली की ती खूप चुकीचं वागली. मला क्षमा कर पीटर, पुन्हा असं कधीही होणार नाही, मी वचन देते. हरवलेल्या मुलांनी वेंडी आणि तिच्या भावंडांसाठी एक छानसं घर बनवलं. रात्री ते सगळे झाडाखाली घरात झोपत असत आणि वेंडीच्या गोष्टी ऐकत असत आणि पीटर घराच्या बाहेर पहारा ठेवत असे. एक दिवस जेव्हा ते खडकावर आराम करत होते तेव्हा त्यांनी समुद्री डाकूंना येताना पाहिलं. समुद्री डाकूंनी भारतीय प्रमुखांच्या मुलीचं अपहरण केलं होतं. पीटर पॅन आणि मुले प्रमुखाच्या मुलीला वाचवायला गेले. त्यांच्यात आणि समुद्री डाकूंमध्ये एक मोठं युद्ध झालं. शेवटी त्यांनी मुलीला वाचवलं आणि तिला प्रमुखांकडे घेऊन गेले. त्यानंतर भारतीय, पीटर पॅन आणि हरवलेली मुले यांच्यात चांगली मैत्री झाली. एवढंच नाही तर मुख्यमंत्र्यांनी मुलांच्या रक्षणासाठी त्यांच्या 2 श्रेष्ठ माणसांना पीटर पॅन बरोबर राहण्याचे आदेश दिले. साहजिकच कॅप्टन हुक याबाबत रागावले होते. एक दिवस मी तुला हरवेन पीटर पॅन आणि तू वाचू शकणार नाहीस. एका रात्री जेव्हा वेंडी तिच्या कुटुंबाची कथा सांगत होती तेव्हा पीटरला जाणीव झाली की तिला आणि तिच्या भावंडांना कुटुंबाची किती आठवण येत होती. म्हणून तो म्हणाला की जर त्यांना हवं तर ते परत जाऊ शकतात, पण त्यांनाच तिथे राहायचं होतं. जेव्हा ते लांबच्या प्रवासासाठी सामान बांधत होते तेव्हा समुद्री डाकूंनी त्यांच्यावर हल्ला केला. भारतीयांसाठी जाळं पसरून त्यांना पकडल्यानंतर समुद्री डाकूंनी मुलांना पकडलं. पीटर पॅन घरी झोपलेला होता आणि मुलांसोबत काय काय घडलं याची त्याला जाणीवच नव्हती. कॅप्टन हुकने त्याला झोपलेलं पाहिलं होतं, पण तो पीटर पॅनच्या घराचा दरवाजा उघडू शकला नाही. तरीही त्याने सोबत आणलेले विष दरवाजाच्या खाली असलेल्या बाटलीमध्ये भरून ठेवलं, ज्यामुळे पीटर उशिरापर्यंत झोपून राहिला. पीटर पॅन संपूर्ण दिवस झोपून राहिला आणि जेव्हा तो उठला टिंकरबेल खोलीत आली. जे काही मुलांसोबत घडलं ते तिने पीटर पॅनला सांगितल्यावर ते दोघे मुलांना वाचवायला निघून गेले. जेव्हा ते समुद्री डाकूंच्या मुख्यालयावर हॅपी रॉकवर पोहोचले
तेव्हा त्यांनी पाहिलं की पहाऱ्यावर कोणीही समुद्री डाकू नव्हता. जेव्हा ते खडकांच्या दुसऱ्या बाजूला गेले तेव्हा तेथील दृश्य पाहून चकित झाले. वेंडी, जॅन, मायकल आणि हरवलेली मुले सगळ्यांना खांबांना बांधलेलं होतं आणि कॅप्टन हुक हातात मशाल घेऊन उभा होता. तुझी शेवटची इच्छा सांग. वेंडी सगळ्यात मोठी होती. तिने बोलायला सुरुवात केली. प्रिय मित्रांनो, माझे शेवटचे शब्द ते असतील जे तुमच्या आईने सांगितले असतील. जर आज ती इथे असती तर म्हणाली असती की घाबरण्याचं कारण नाही आणि धैर्याने मृत्यूला सामोरे जा. साहसी बना. करुणा नेहमी यश मिळवून देते, नेहमी. वेंडीचे शब्द ऐकून कॅप्टन हुकला खूप राग आला. तो तिला जहाजावर घेऊन आला आणि तिला एका मोठ्या खांबाला बांधून ठेवलं. त्याच वेळी पीटर पॅन आणि टिंकर बेल मुलांना वाचवायला तेथे पोहोचले. त्याच वेळी भारतीय आणि त्यांचे प्रमुख देखील तेथे मदतीसाठी आले. पीटर पॅनला खूप आनंद झाला कारण त्यांच्या मदतीनेच त्यांनी मुलांना वाचवले. आता वेंडीला सोडवायची वेळ होती. पीटर पॅन आणि मुले कॅप्टन हुकच्या जहाजावर पोहोचले, जेथे मोजकेच समुद्री डाकू वाचलेले होते. आणि जेव्हा त्यांना वाटले की त्यांना मार मिळू शकतो, त्यांनी जहाजावरून उडी मारली. हुक, लपण्यासाठी जागा नाहीये, समर्पण कर. पीटर पॅन आणि मुलांनी कॅप्टन हुकच्या दिशेने जायला सुरुवात केली, जेणेकरून तो मागे मागे जाईल. आणि अचानक त्याने एक आवाज ऐकला. तो आवाज ज्याची त्याला सगळ्यात जास्त दहशत होती. घाबरून कॅप्टनने मागे वळून पाहिलं तर मगर त्याची पाण्यात पडायची वाटच पाहत होती. वाचवा! पापणी लवते न लवते तो नावेच्या दुसऱ्या बाजूला पळाला आणि त्याने पाण्यात उडी घेतली. शक्य तितक्या लवकर त्याने पोहायला सुरुवात केली. पीटर पॅन आणि मुले हसू लागली. त्या क्षणानंतर हुकचे जहाज आता मुलांचे होते आणि त्यांचा कॅप्टन पीटर पॅन होता. आम्ही तुमच्या आदेशासाठी तयार आहोत कॅप्टन पीटर. चला निघूया. मुलांनी दोरखंड खाली उतरवले आणि शिडा आपल्या सर्व शक्तीनिशी उचलली गेली. टिंकर बेल, चला उडूया डार्लिंग कुटुंबाकडे. मुले हे ऐकून खूप खुश झाली. वेंडी, जॅन, मायकल त्यांच्या आई बाबांकडे जाणार होते, ज्यांची त्यांना खूप आठवण येत होती. जेव्हा टिंकर बेलने पंखावरची धूळ झटकली, अचानक जहाज हवाई जहाज बनले आणि आकाशात उडू लागले. वेंडी घरी जाण्यासाठी आणि त्यांना पीटर पॅन, टिंकर बेल आणि नेव्हरलँड बद्दल सांगण्यासाठी उत्सुक होती. त्या दिवसापासून नेव्हरलँड त्यांचे दुसरे घर होते आणि पीटर पॅन त्यांचा सगळ्यात चांगला मित्र.